माया पेटलेल्या माळरानी झाडकरी माया नाही भेदभाव देई रोज छाया तोडणाऱ्या हातांसाठी झाड होते आई तोडणाऱ्या हातांसाठी झाड होते आई झाड पांडुरंग उभे झाड रखुमाई झाड पांडुरंग उभे झाड रखुमाई झाडच विठ्ठल माझा झाड रखुमाई झाडच विठ्ठल माझा झाड रखुमाई ओ साड माळ रानी फुलविरी सह्याद्री देवनाई 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 सह्याद्री देवनाई 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 सह्याद्री देवनाई 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 सह्याद्री देवनाई देवनाई सह्याद्री देवनाई घेतला हातात हातात तू हात दिल तू रोपट सगळ्यांच्या हातात घेतला हातात हातात तू हात दिल तू रोपट सगळ्यांच्या हातात देऊर साथ आता ना हटणार माग झाड लावू जगवू त्याला जपू दिन रात देऊर साथ आता ना हटणार माग झाड लावू जगवू त्याला जपू दिन रात झाडच बाप माझा झाडच र आई झाडच बाप माझा झाड र आई ओ साड माळ रानी फुलविरी सह्याद्री देवनाई सह्याद्री देवनाई 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 सह्याद्री देवनाई 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 हिरव्या मशालीने क्रांती ही पेटली हिरव्या कोंबांना नवी पालवी फुटली हिरव्या मशालीने क्रांती ही पेटली हिरव्या कोंबांना नवी पालवी फुटली हिरव्या शालूने आज देवराई नटली हिरव्या शालूने आज देवराई नटली हिरव्या भविष्याची स्वप्न तूच थाटली हिरव्या भविष्याची स्वप्न तूच थाटली झाडच बाप माझा झाडच र आई झाडच बाप माझा झाड र आई ओ साड माळ रानी फुलविरी सह्याद्री देवनाई 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 सह्याद्री देवनाई 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 सह्याद्री देवनाई 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 पेटलेल्या माळरानी अडकरी माया नाही भेदभाव उरी
देई रोज छाया पेटलेल्या माळरानी झाड करी माया नाही भेद भावुरी देई रोज छाया तोडणाऱ्या हातांसाठी झाड होते आई तोडणाऱ्या हातांसाठी झाड होते आई झाड पांडुरंग उभे झाड रखुमाई झाड पांडुरंग उभे झाड रखुमाई झाडच विठ्ठल माझा झाड रखुमाई झाडच विठ्ठल माझा झाड रखुमाई ओ साड माळ राणी फुलविरी सह्याद्री देवनाई 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 सह्याद्री देवनाई 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 सह्याद्री देवनाई 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 सह्याद्री देवनाई देवनाई सह्याद्री देवनाई घेतला हातात हातात तू हात दिला तू रोपट सगळ्यांच्या घेतला हातात हातात तू हात दिला तू रोपट सगळ्यांच्या हातात देऊर साथ आता ना हटणार माग झाड लावू जगवू त्याला जपू दिन रात देऊर साथ आता ना हटणार माग झाड लावू जगवू त्याला जपू Hello. दिन झाडच Is the video stopped? No, video is not yet stopped. Praveen, Okay. No, I'm seeing blank screen. go ahead and stop the screen video. सह्याद्री Stop. Oh, how do I stop? It's the safe driving mode. Stopping. Yeah, here you go. नमस्कार मंडळी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? ऑल राईट. नमस्कार, मी रोहित ग्लोबल नगरी परिवारातर्फे अमेरिकेतल्या साऊथ कॅरोलिना राज्यातून बोलतोय. आजच्या कॉलवर प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा हा खूप स्पेशल कॉल आहे आपल्या सगळ्यांकरता. आत्ताच पर्यावरण रोहित दादा अनम्यूट करा तुम्हाला. Rohit dada, Please unmute yourself. Please unmute yourself, Rohit. Oh, okay. Okay, you saw Geeta coming back telling me that I was muted. All right, so मी माझ्याशीच बोलत होतो. सॉरी. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. मी बरंच काहीतरी चुकीचं बोललो होतो आणि तुम्ही ऐकलं नाही, त्यामुळे आता व्यवस्थित बोलेन. ग्लोबल नगरी परिवारातर्फे सगळ्यांचं स्वागत. आणि सर्वात महत्त्वाचं ग्लोबल नगरी परिवारातर्फे सयाजी शिंदे आणि सह्याद्री देवराई टीम यांचंही खूप स्वागत. आपण लवकरच त्यांना बघणार आहोत. सध्या ते व्हिडिओवर नाही दिसणार आपल्याला लगेचच, पण ते ऑलरेडी कॉलवर जॉईन झालेले आहेत. तर आता वेगवेगळ्या देशातून तुम्ही जे आजच्या कॉलवर आवर्जून आलेला आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं स्वागत. माझं नाव रोहित काळे आणि ग्लोबल नगरी परिवारातर्फे
अमेरिकेतल्या साऊथ कॅरोलायना ह्या राज्यातून मी बोलतोय. मी हा महत्वाचा विषय नाहीये, त्यामुळे मी फक्त कोण बोलतंय एवढं समजा याच्याकरताच फक्त बोललोय. तर आता महत्वाचं असं की आम्ही कोण, काय ह्याच्याबद्दल आपल्या ग्लोबल नगरीचे फाउंडर किशोरदादा गोरे हे न्यू जर्सी या शहरातून आहेत आणि ते आपल्या ग्लोबल नगरीबद्दल बोलतील. आणि तिथून पुढे सयाजी शिंदे जे आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत. This program would be conducted in Marathi, Hindi, English, whichever way it is. So please bear with us because we have larger population from different countries who are here on the call. So in case if anybody is not able to follow something, please put it either on YouTube chat or on Zoom chat and we'll be able to take care of that. At the same time, किसी को कुछ पूछना है तो वो सवाल जवाब definitely होंगे and that would be after we hear our main speaker. So with that introduction, I would like to hand it over to Kishore Dada Gore. Kishore Dada would be talking to us about what Global Nagri Foundation is about, and then we'll take over from this point. So thank you once again. You are all muted, in fact, and at the same time, your videos are off. And reason being because we are on Zoom and at the same time on YouTube Live, it takes too much of a bandwidth. So I would request that we will open the things up when the question answer session starts. At that point of time, you need to only unmute yourself and mute yourself back again after asking the questions. So please, let's follow, all of us follow that discipline. And with that, I think आज का ये call अच्छा होना चाहिए. So thank you once again, and over to you, Kishore Dada. Hello, everybody. It's good afternoon and respectively good evening in the different regions. First of all, I welcome our respected guest, Sayaji Shinde and his team from Mumbai, as well others from the ZP school area, Ahmednagar, and other people that they have joined from India, and then coming back to Middle East, Europe, and back to US and Canada. Welcome everybody. I'm not taking much time, but just trying to mention that we Global Nagri people, we have just tried to come up together for last few years. Basically, Global Nagri Foundation is the result of last 5 years coming together, working together, and doing or making a difference in our respective lives. Here we think that, hey, we believe something giving back to where we have come from, that is our Ahmednagar district and surrounding areas. By God's grace, everything is going well, but there is some giving back that we want to work with the people back home, and with the same zeal and with the same intent, we are trying to bring Sayaji Shinde here today with the same purpose, that this is a way of our giving back. So coming back to Global Nagri, we are all Global Nagri people who have their roots in various parts of Ahmednagar district. So this is basically was a WhatsApp group for last 5 years. And then just in the beginning of this year, January, February, we became a legal structure like a Global Nagri Foundation. And now I'm very glad to tell you that we are a 503c tax exempt organization in the US. And here also we have different region because by now in last 5 years, we have grown to more than 480 people in 40 different countries, be it in Southeast Asia, be it in Europe, Middle East, Africa, US, or Canada. So being in one group, it was difficult. So we had 6 regional groups, US Northeast, US South, US Midwest, and others. And then we have other initiatives like bi-weekly conference call. Today, under this initiative, we are holding this conference. Then we have PR, media, PhD and doctors group, student and mentors group, skill development, cultural activities, high school and college initiative here in the India as well as here. And then we have some Global Nagri Bull stock and other related
group, real estate, business startups, regional get-togethers, and importantly, Reshim Gathi, marriage proposal facilitation group as well. And then we have few activities in Ahmednagar ZP school areas, the high school initiative, college, parents get together, village empowered. And now we are coming up with this diversified initiative of tree plantation and tree protection. So we will take up that work. So I think this is all together for a general global Nagri, because a lot of people ask us many times. So this was just a glimpse of that. And now I'm trying to go back and focus what is today's choice. Today's choice we have अपना इंडिया में he is one of the popular legendary actor not only in Marathi but Telugu and Tamil movie, and now after having all that, the fame and wealth and other things, now he has devoted his life to tree plantation and tree protection. So last so many years he has been working on that, particularly with Maharashtra and Maharashtra region, and his work has spanned over 23, 24 districts, and there are a lot of other things that they have been doing. And I would request Honorable Sayaji Shinde, our good friend, that who has kindly agreed and enlightened us about his journey, about what exactly they are doing. So I would request him, sir, please, we are all waiting for you, your good words. शिंदे कदाचित sir, म्यूट असण्याची please शक्यता आहे. unmute yourself. तुम्हाला unmute करा please. Yes, we can see you. फक्त unmute करा. बरोबर. येतात काहीतरी थोडीशी टेक्निकल डिफिकल्टी please. असेल. Correct. All other participants, if you don't mind, if you can switch off your videos, because it does take lots of bandwidth and sometimes that makes it a little difficult. So if you can switch off your videos, we would really appreciate that. आलेत तुम्ही आता ते बरोबर? Well, so we do see him, but I think his video is off and his audio is off too. So Kishore Dada, can you please continue? Meanwhile, let me just check what's Hello? going on. आता येतोय आवाज? राईट. Could unmute, येस. हॅलो. या आवाज येतोय. मग हा व्हिडिओ काय झालाय? व्हिडिओ स्टॉप. युअर मायक्रोफोन इज अनम्युटेड. युअर व्हिडिओ इज स्टॉप्ड. व्हाय? आता मगाशी होता तुम्ही व्हिडिओवर. हो. Let me check. I'm checking. परत लिंक वर नाही येऊ का? नाही तुम्ही आहात तिथे. हा? तुम्ही आहात तिथे. आपले अनम्यूट बघा याच्यात. The host has asked you to start your video. Okay, I'm helping here. Okay, can you do it now? Yes, there you go. Perfect. We can see you now. Okay. Perfect. थोडासा कॅमेरा खाली घेतला तर तुमचा चेहरा मध्ये येईल. Perfect. That's perfect. आणि जर आडवा धरला तर आणखीच योग्य. That's great. That's great. Please unmute yourself. तुम्ही अनम्यूट करा. तुम्ही आडवा करत असताना फोन तुमचा म्यूट झालाय, तेवढा फक्त अनम्यूट करा.
येस, बरोबर आहे आता. फक्त अनम्यूट करायचं राहिलंय, तेवढं हा. अनम्यूट करा तुम्हाला प्लीज. हेलो. हा, Yes. सयाजी शिंदे आता आपल्यामध्ये आलेले आहेत. ही इज विथ अस अँड आय एम गोइंग टू पास ओव्हर टू हिम. Sorry, नको this is a little disturbance in between, but now we are on and we are going. So over to you, sir. सो नमस्ते, कैसे हो आप? बहुत अच्छा लग रहा है आपके साथ सब लोगों को बताने के लिए. आपने वीडियो देखा, आपको कैसा लगा वीडियो? और मुझे ज़्यादा बात करने की, ज़्यादा लेक्चर देने की आदत नहीं है. मुझे समझता नहीं कि मैं क्यों क्या बोलूं, लेकिन पेड़ के बारे में हर वक्त मैं क्या बताऊं कि सभी लोगों को जरूरी क्या होता है, माँ कोख से जन्म लेने के बाद अपने को अगर सबसे इम्पोर्टेंट क्या होता है तो सांस होती है, ऑक्सीजन होता है. और वो ऑक्सीजन अपने को जब तक अपन सांस नहीं ले सकते, ऐसा डिक्लेयर नहीं होता, तब तक डेड नहीं कहा जाता. आपका सर टूट जाता है, आपका पैर टूट जाता है, आपका कुछ भी होता है तो डेड नहीं मानते. जब आप सांस नहीं ले सकते तभी बोलते डेड. सो तब तक अपने को ऑक्सीजन की जरूरत रहती है, और ये ऑक्सीजन अपन खरीद नहीं सकते. ये ऑक्सीजन अपने को फ्री में मिलता है, वो पेड़ से मिलता है. सो हम पेड़ के लिए क्या कर सकते हैं, ये सवाल मैंने खुद को पूछा और मैं खुद उसके ऊपर काम करना शुरू किया और लाइक माइंडेड पीपल के साथ काम करना शुरू किया. और अभी ये नहीं बताना चाहता कि इतना पेड़ लगाया, इतना काम किया, वो किया, लेकिन आई एम हैप्पी. मैं अपनी खुशी के लिए काम कर रहा हूँ एंड वी ऑल आर हैप्पी because we are working for our happiness only. So if you are interested, all your like-minded people, where you do want to do a work, so you can do. I cannot express myself in English because I love my mother tongue Marathi. So you better understand the Marathi, but it is not compulsory because you all are from different countries. So we are expecting to do yourself maximum work for the tree plantation. So अभी हम लोग जो काम कर रहे हैं वो महाराष्ट्र में कर रहे हैं और पिछले 5 साल से कर रहे हैं. हम लोगों ने अचीव किया वो ये चीज है कि हम लोग अपना बच्चे का बर्थडे करते हैं, सेलिब्रेट करते हैं. वैसे हम लोग चाहते हैं कि ट्री का बर्थडे सेलिब्रेट करो. तो ये 5 साल पहले जो पेड़ लगाए हैं उसके हम लोग बर्थडे सेलिब्रेट कर रहे हैं और वो काम चल रहा है. तो अभी तक हम लोग डिटेल तो दिया होगा, 25 जगह पे काम चल रहा है और 10 जगह पे काम शुरू होने वाला है. और वो बर्थडे सेलिब्रेट करते हैं. पहला वृक्ष सम्मेलन ये एक सेलिब्रेट किया इस साल. और वृक्ष सुंदरी, जो विश्व सुंदरी होती है वैसे वृक्ष सुंदरी एक किताब नया निकाला है. जो विश्व सुंदरी होती है वो ब्रांड के बारे में ज्यादा बात करती है, वो गिफ्ट के बारे में ज्यादा बात करती है. तो ज्यादा जरूरी होती है कि वृक्ष लगाना, पेड़ लगाना, ट्री प्लांटेशन, तो उसके ऊपर काम करते हैं. सो ये हर डिस्ट्रिक्ट में करना चाहते हैं और ये साल तो हर डिस्ट्रिक्ट का सबसे बड़ा ट्री है उसका सेल्फी हम मंगा रहे हैं. तो मुझे लगता है कि मैं कितना बताऊं, क्यों बताऊं, ज्यादा बताने से बेटर है कि अच्छा काम करते हैं. तो आप सब लोग कुछ कंट्रीब्यूशन करना चाहते हैं तो सह्याद्री देवराई इस संस्था के साथ आ सकते हैं और हम लोग साथ में काम करते हैं, अपने हैप्पीनेस के लिए काम कर सकते हैं.
ऐसा ये एटीट्यूड नहीं लेते कि हम समाज के लिए, हम दुनिया के लिए कुछ कर रहे हैं। नहीं, हम अपने लिए काम कर रहे हैं, अपने अगले जनरेशन के लिए काम कर रहे हैं। तो वो जनरेशन को क्या दे सकते हैं? अपन लगाएंगे जो पेड़, उसके फल अपन तो नहीं खा सकते, लेकिन अपने अगला जनरेशन खा सकता है. जो मैं मराठी में बोलता हूँ की झाडाचे गुण गाऊ आणि झाडाचे गुण घेऊ. तो ट्री कभी नहीं बोलता है कि मैं ये मेरे मालिक के लिए ऑक्सीजन दे रहा हूँ. ट्री ये कभी नहीं बोलता है कि मेरा एक हाथ है जो एक किसी ने तोड़ा है तो दूसरे शाख है, उसके शाखों का मैं फूल फल दूसरे को नहीं दूंगा. ऐसा तो पेड़ कभी नहीं बोलता है. तो इसलिए वो झाडाचे गुण घेऊ आणि झाडाचे गुण गाऊ असं मी सांगतो. मला असं वाटतं की हे किशोर आणि रोहित आणि तुम्ही सगळे जे जॉईन झाला, तुम्हाला जर आपल्या सह्याद्री देवराबरोबर जॉईन व्हायचं असेल तर आपण एकत्रितपणे काम करू. आता साताऱ्यामध्ये 80 एकर मध्ये काम चालू आहे. साताऱ्यात अजून एक 100 एकरची जागा मिळत आहे. हिंगोली, नांदेड, लातूर, चाकूर, कोल्हापुर, यवतमाळ, ऐसे बहुत से जगह पे ये काम इस साल में चल रहा है. तो जिस तरह से आप ज्वाइन होना चाहते हैं वो ज्वाइन हो सकते हैं. हो सकता है कि एक पेड़ लगाने को, एक पेड़ लगा के संभालने को, एक 1 ट्रीज को 1500 रुपए खर्चा आता है. अगर आप चाहते हैं कि आपका नाम, वो पेड़ का नाम, इसका टैग लगा के, जियो टैगिंग लगा के आप वहां से देख सकते हैं कि तुम्हारे नाम पे 500, 100, 50 पेड़ लगा के उसको कैसे बढ़ रहे हैं वो अपन दिखा सकते हैं. और ये मैक्सिमम देशी पेड़ जो है वो लगाना हम लोग चाहते हैं, क्योंकि जो भी देशी मतलब जो इस इन्वायरमेंट को अच्छा लगता है, इन्वायरमेंट को सपोर्ट करता है, वही पेड़ लगाने का हमारा प्लान है. तो ऐसा ये सब है. तो अगर क्या है कि अरविंद जगताप सर है, उन्होंने हमेशा बताया है, उनकी एक पोएम है जो मराठी में है, जो मुझे बहुत, जिसको आप प्रतिज्ञा कहते हैं, बच्चों के लिए होना चाहिए की झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पान देतं, पक्ष्यांना उघडं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सगळ्या गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपलं लाड. झाड आहे औषध, झाड आहे देव, पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव. कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे. तर इतकी सुंदर ती प्रतिज्ञा आहे. किंवा अरविंद जगताप एका ठिकाणी असं म्हणतात की एक पक्षी आपल्या जेवढी झाडं, तो पक्षाची फळं खाऊन जेवढी झाडं बिया टाकतो, जेवढी झाडं लावतो तेवढी माणूस सुद्धा लावत नाही. म्हणजे एका पक्षाला जेवढं काम येतं तेवढं एका माणसाला येऊ नये, हे किती दुर्दैवाचं काम. आपण म्हणतो की हम लोग सोचते हैं कि मैं इंडिया से बाहर गया हूँ, या मैं बड़ा बन गया हूँ, मैंने बहुत प्रॉपर्टी कमाया, बहुत मैंने नाम कमाया. तो वो कहते हैं कि प्रॉपर्टी नाम पे होता है, जमीन नाम पे होता है, मतलब क्या कागज पे नाम होता है ना. तो अपन सोचना चाहिए कि कागज पे नाम होना चाहिए या ओपन लैंड, बैरन लैंड पे जो पेड़ है वो छाव देता है, वो छाव देने वाला पेड़ होना चाहिए, ये अपन सोचना चाहिए. तो जैसे कि गुलजार साहब बोलते हैं कि जादू सिर्फ जमीन को आता है, सिर्फ जमीन को जादू आता है. जमीन में अपन एक बीज लगाते हैं तो वही बीज को फल आता है, फूल आता है. और फिर अपनी बॉडी है, वो तो आप सब लोग जानते हैं कि नहीं, कुछ बड़ी बात नहीं है कि ऑक्सीजन की जरूरत होती है और खाना, अपन को खाना लगता है. ये सिर्फ पेड़ काम करता है, कोई कंपनी काम नहीं करती, कोई ब्रांड नहीं ऐसा काम करता है. ये सिर्फ पेड़ काम करते हैं, जिसकी वजह से अपन जीते हैं. इसके बारे में ज्यादा what is the importance of trees and oxygen and this and that is not important to
tell everybody knows that. So what I'm thinking ki if you have any question, you can ask me, so we can talk about that. Kishore. व्हेरी गुड. नाही, आता तुम्ही जे सांगितलेत ना ते अगदी व्यवस्थित आहे. लोकांना बऱ्याच वेळेला थोडासा प्रश्न असा पडतो, दे ट्राई टू अंडरस्टैंड. वी नो सयाजी शिंदे, हम लोग तो उनको जानते हैं कि वही प्रथित यश मराठी तेलुगु तमिल सिनेमा एक्टर है, तो ये आज जो काम कर रहे हैं. सो व्हाट हैज रियली प्रॉम्प्टेड यू to come and take up the work like Sahyadri Devrai, and why you have devoted your almost entire life now and going forward? तो वो उनके बारे में what was the trigger they would like to know. मैं जब सोचा कि मैं लाइफ में कुछ बड़ा बनूं, तो बड़ा बनना मतलब क्या? मैं पैसा कमाऊं. बड़ा बनना मतलब क्या? कि मैं बड़ा नाम करूं. और उसके बाद क्या होता है, अभी लगता है कि शांति की जरूरत होती है, और शांति इस सिर्फ पेड़ के नीचे मिलती है, पेड़ की वजह से मिलती है. खाना ठीक है, ऑक्सीजन ठीक है, तो शांति मिलती है. तो अगर गौतम बुद्ध है तो उनको प्रचिति हो गई तो पेड़ के नीचे हो गई, बोधि वृक्ष के नीचे. तो उसमें वो पेड़ का कंट्रीब्यूशन क्या है. और हम लोग जो मैं देख रहा हूँ पिछले 60 इयर्स से, जितना पेड़ हमारे 60 इयर्स के पहले थे वो अभी नहीं है. सो हम लोग सोचते हैं कि हम लोग बहुत बड़े बन गए, तो हम लोग बड़े नहीं बन गए, हम बहुत पीछे हो गए. तो जब से आदमी ने खेती करना शुरू किया, तब से शुरू हो गया पेड़ काटना. और ये हजारों साल का जर्नी हो गया और पेड़ खत्म होने जा रहे हैं. तो ये अभी का ये पोजीशन है कि पेड़ काट के घर बनाएं, बिल्डिंग बनाएं. अभी बिल्डिंग तोड़ के पेड़ लगाने पड़ेंगे. ये पोजीशन पे अपन है, ऐसा मुझे लगता है. सो मैं सोचता हूं कि मैं दूसरों को कुछ नहीं बताऊं, मैं खुद से शुरू करूं और खुद से काम करूं. ज्ञान बहुत है, शेल्फों में है, शेल्फों में पड़ा है, और दूसरों को बताने के लिए है. तो मैं सोचता हूँ कि ये बताने की जरूरत नहीं, किसी को खुद से शुरू करना चाहिए. और एंड ऑफ द स्टोरी, लाइफ में हैप्पीनेस चाहिए. तो हैप्पीनेस मुझे लगता है कि मुझे तो ऑक्सीजन से मिलता है. मैं दिन भर बैठा ऐसा एक 10 बार करता हूँ तो इमीडिएट मेरा पूरा लाइफ का थॉट प्रोसेस चेंज होता है, बॉडी का ऑक्सीजन लेवल बढ़ता है और खुशी मिलती है. मैं कैसे कौन सी ब्रांड का गाड़ी लूं, तो जैसे गाड़ी में बैठता हूँ तो एसी लगाना पड़ता है, तो उसका पैसा देना पड़ता है. और मैं कौन से भी पेड़ के नीचे जाता हूँ और वो जो हवा का एक झोंका आता है और जो खुशी मिलती है, उसको पैसा नहीं देना पड़ता, लेकिन जो खुशी मिलती है वो किधर खरीद भी नहीं सकता. तो ये है ट्रिगर पॉइंट, ये है मेरा हैप्पीनेस पॉइंट किशोर. तो इससे ज्यादा मुझे कुछ आगे दिखता नहीं, इसलिए मैं सोचता हूँ कि लाइफ में ये करना चाहिए. और कोई भी हो दुनिया का सबसे बड़ा कोई भी हो, वो पैसे से नहीं जीता है, वो सिर्फ सांस से जीता है, फूड से जीता है. और वो फूड सिर्फ पेड़ से बनता है, ये कोई नहीं भूल सकता है. तो पहला अगर कुछ काम करना है तो पेड़ लगाना चाहिए. और जिसमें जो आदमी ने पेड़ नहीं लगाया है, नहीं उसको संभाले है, वो आदमी जीने के लायक नहीं है खुद की नजर में. बाकी तो जो समझे हो, मैं ज्यादा बैड वर्ड नहीं यूज करना चाहिए. ये सांस और अच्छी सांस and oxygen and other things we have seen now during the corona pandemic, कि जो ऑक्सीजन बाहर फ्री मिलता है, वही ऑक्सीजन न मिलने के कारण आज कितनी टाइमली न मिलने के कारण कितनी डेथ हो रही है और कितना महंगा लेना पड़ रहा है. So that's a real tragedy of the life.
एट द सेम टाइम आपने जहाँ जहाँ भी महाराष्ट्र में काम किया है, कौन से डिस्ट्रिक्ट है, क्या क्या है, कहाँ से, और आपका अनुभव आज तक क्या है कि मान लो आपने जहाँ भी 5, 4 साल, 7 साल में पेड़ लगाए, कितने परसेंट अच्छे आए, कैसा है, एंड व्हाट हैज बीन योर एक्सपीरियंस? I'm happy what I did. So around 12, 13 districts, 24 to 30 जगह पे काम चल रहा है. And we are taking students always with this project. Because I know that the hope we can put in only in students. जहाँ भी स्कूल है उनको हम लोग बता रहे हैं कि सह्याद्री वृक्ष बैंक, हर एक बच्चे का खुद का पेड़ होना चाहिए. जब स्कूल में जाता है तो हर एक ने 5 पेड़ लगाने चाहिए. जब फर्स्ट स्टैंडर्ड में वो अगर 5 पेड़ लगाएगा और 12th स्टैंडर्ड से जब तो बाहर निकलेगा तो उसका पेड़ 12 साल का होगा. और वो जब फिर उसके बाद 8-10 साल के बाद वो कुछ बड़ा बनेगा, एक्टर, डायरेक्टर, IAS ऑफिसर, पुलिस, जो भी बनेगा. 20 साल के बाद वो कुछ कमाने शुरू करेगा. लेकिन वो जब समाज को कुछ देना करेगा, समाज के लिए कुछ करना चाहेगा, ह्यूमन बीइंग के लिए कुछ करना चाहेगा, तब से वो देखेगा ना तो उसने लगाया हुआ पेड़ ज्यादा काम कर रहा है, ज्यादा ऑक्सीजन दे रहा है, ज्यादा फ्रूट्स दे रहा है, ज्यादा छांव दे रहा है. तो उसका वो वृक्ष बैंक में जितना पैसा होता है ना, वो कंपैरिजन पेड़ के साथ करना चाहिए कि 20 साल में मैंने कितना कमाया और 20 साल में मैंने लगाए पेड़ ने कितना ऑक्सीजन दिया, कितना फूल दिया, कितना छांव दिया, कितना जो कृमि कीटक जिसको क्या बोलते हैं, इंसेक्ट्स को सबको घर दिया, वो कितना काम किया, वो कंपेयर करके. तो इसलिए वृक्ष बैंक शुरू करना चाहिए. और वो मेरा एक्सपीरियंस है कि बहुत अच्छा हो रहा है. अभी औरंगाबाद में 10 स्कूल्स में बैंक शुरू हो रहा है. औरंगाबाद में एक बैंक मेरे पोपटराव रसाल करके हैं, उन्होंने बैंक शुरू किया है. और मस्केवाड़ी में बहुत अच्छे पेड़ है, देवराई है, साई खिंडी में अच्छी देवराई है, ड्यूड़ी में अच्छी देवराई है. इस साल पिछले साल बीड़ में वृक्ष सम्मेलन किया, वहां 1.5 लाख पेड़ अभी जिंदे हैं और जब बढ़ रहे हैं. तो ये मिरेकल हो गया है. जहाँ कभी 70 साल से कोई ग्रास भी अच्छा नहीं आता है, उधर बड़े बड़े पेड़ आ रहे हैं. ये मिरेकल हो गया है उधर. मेरा बहुत अच्छा एक्सपीरियंस है. और इस साल हम सातारा में शुरू कर रहे हैं. पुलिस की फायर रेंज की जगह है 100 एकड़, उसके 20 एकड़ छोड़ के 80 एकड़ में काम शुरू कर रहे हैं. सैनिक स्कूल है, उनका 100 एकड़ का जगह है. वो बच्चों का वृक्ष बैंक इस साल शुरू हो रहा है. और अभी आज मैं इधर क्रेडाई करके ग्रुप है बिल्डर्स का, उसमें हमारे दोस्त है, लाइक फैमिली मेंबर्स है, और अभी उनका पूरा ग्रुप ज्वाइन हो गया है. तो इस साल वृक्ष सम्मेलन सातारा में होगा. बायोडायवर्सिटी पार्क शुरू होगा. वो बायोडायवर्सिटी पार्क का जो प्लानिंग है, वो प्लानिंग शुरू होगा. तो हम लोग क्रेडाई ग्रुप, गवर्नमेंट, कलेक्टर के साथ मीटिंग है, एसपी साहब के साथ मीटिंग है, MOU करके लिया है. और इस साल जुलाई अगस्त में मिनिमम 10,000 पेड़ तक जाना है. और ऑल महाराष्ट्र के जो ऑल टाइप्स प्रजाति है पेड़ है, वो लगाने का प्लानिंग है. नेटिव. तो ग्रास कितना होना चाहिए, नेटिव पेड्स कितना, मतलब वो होना चाहिए, वो सब प्लानिंग है. तो हिंगोली में बहुत अच्छा काम होने वाला है. यवतमाळ में अभी ट्राई पार्टी एग्रीमेंट करके गवर्नमेंट के साथ फॉरेस्ट डिपार्टमेंट का साथ काम कर रहे हैं. चाकूर, लातूर, इस जगह पे बहुत अच्छा काम शुरू हो गया है इस साल. तो और बहुत से लोग जुड़े हैं अपने आप, जहाँ मैं गया भी नहीं हूँ, सिर्फ फोन पे बात चल रहा है और लोग बहुत अच्छा काम कर रहे हैं. अभी 10-12 क्वेश्चन ऐसे आए हैं कि जिनका मोर और लेस मीनिंग ऑलमोस्ट एक ही है.
कि आप ये देवराई का जो काम शुरू कर रहे हैं, आप बोल रहे हैं कि अच्छा है, सभी जगह ठीक चल रहा है, तो हाउ दिस इज डिफरेंट दैट व्हाट पीपल वेर डूइंग नॉर्मली? महाराष्ट्र गवर्नमेंट भी 33 कोटी लगाए, बाकी लोग भी बहुत सारा करते हैं, तो आपके इसमें मोडालिटीज क्या है? प्रोटेक्शन के बारे में क्या है, मेंटेनेंस के बारे में क्या है, और वो लोग कैसा करते हैं? मैक्सिमम जो अच्छे लोग काम कर रहे हैं वो मुझे बहुत खुशी है उनके बारे में। मेरे से भी बहुत अच्छे लोग काम कर रहे हैं, बहुत दिल लगा के काम कर रहे हैं। मैं एक्टर हूँ, मेरा एक फेस है, तो लोग मुझे ज्यादा मानते हैं, लेकिन रघुनाथ ढोले सर है, सुहास वांगनकर है, निम्बाळकर सर है, ऐसे बहुत से ग्रुप है जो पिछले 20 साल से काम कर रहे हैं, लेकिन वो ज्यादा पिक्चर में नहीं है। मैं पिछले 8-10 साल से काम कर रहा हूँ, लेकिन 5-6 साल से लोगों को मालूम हो गया कि मैं ये काम कर रहा हूँ। लेकिन जहाँ प्रोटेक्शन है, जहाँ पानी है, वही काम कर रहे हैं। तो गारंटी अगर नहीं है तो काम नहीं करना चाहिए। लाइक माइंडेड लोग हैं, उनको साथ लेके ही काम करना है। ये नहीं सोचना है कि ये भ्रष्टाचारी है, ये लोग बैड है, उनके बारे में बात करो, ऐसा नहीं है। तो परसेंटेज नहीं निकाल सकता हूँ, लेकिन होता है कि 20-30% पानी की वजह से पौधे मर जाते हैं, कुछ जानवर खा जाते हैं, और उसको रिप्लेसमेंट करना पड़ता है। तो ये काम चलता रहता है। कुछ लोग तोड़ते हैं पेड़, समाज के कुछ बुरे लोग हैं, वो Right. पेड़ तोड़ते हैं, ऐसा है। लेकिन वो सब अच्छा सोच के, उसके बारे में पॉजिटिव सोच के आगे जाने का प्लान करते हैं। तो मस्केवाड़ी में बहुत अच्छा रिपोर्ट है, साईखिंडी में बहुत अच्छा रिपोर्ट है। वागलगांव और चालीसगांव का हमारा इतना सक्सेस नहीं हुआ, क्योंकि वहाँ जो बोला था वो वैसे नहीं हुआ। लेकिन इस साल सातारा का ऑलरेडी जो काम चल रहा है, पिछले साल ही शुरू हुआ है। उधर एक 2000 पेड़ तो अच्छे हैं, और इस साल 10,000 बढ़ जाएंगे। मंगलवेढ़ा जो है, वहाँ जो कृष्ण तालाब है, उधर पंछी बहुत बढ़ गए, अराउंड 74 टाइप्स के बर्ड्स उधर आने शुरू हुआ है। ये बहुत अच्छा अचीवमेंट है। सुहास वांगनकर अगर ग्रुप में ऑन फोन है तो वो ज्यादा डिटेल बताएंगे सह्याद्री देवराई का वर्क कैसे है। तो किशोर अगर सुहास है तो उनको बोलने के लिए बात कर दे। धनंजय शर्मा है। सुहास जी, आप है कॉल पे, यू हैव लॉग इन। Yes, Suhas ji, I just asked you to unmute yourself and also show the video. तुम्हाला अनम्यूट करायला मी रिक्वेस्ट पाठवली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ ऑन करायलाही पाठवलंय. प्लीज स्वतःला अनम्यूट करा आणि Hello. Yes. Can you all hear me? Yes. तुम्ही बघू शकतो, तुम्हाला ऐकू शकतो. Yes. Okay. जैसे कि सयाजी सर ने बताया कि पूरा सर हिंदी इज वेल टू ऑल. Yes, that's fine. Most welcome. हाँ, अभी सयाजी सर ने जो बताया कि सह्याद्री देवराई, अभी इसका सिनेरियो मैं बताता हूँ. अपने पूरा महाराष्ट्र में टोटल 36 डिस्ट्रिक्ट है, इसमें से 13 डिस्ट्रिक्ट में हमारा काम चालू है, और 23 प्लेसेस में हमने 117 स्पीसीज लगाए हैं अलग अलग. तो ये क्लस्टर है बायोडाइवर्सिटी, मीन्स ऑल टाइप ऑफ प्लांट्स इज देयर, मीन्स मेडिसिनल प्लांट्स, शेडी प्लांट, फ्लावरिंग प्लांट्स, fruiting plants, endemic plants not found elsewhere in the world, only found in Western Ghat region. So it's very useful for pollination biology. Again, it's lungs for that city or for that area. As far as Maharashtra is concerned, right now we have 33% of tree cover is required, but from satellite images we have only 18% of tree cover. So Sayaji sir taking the lead and initiative to set up the biodiversity park and Devrai. Devrai means sacred grove. It's a species genetic library of various plants. So we set up the plants with able guidance of Dr. Dhole sir and various like-minded people, and local people participation is very much important for that purpose. As on today, sir, more than
1.5 lakhs trees we are planted various parts of Maharashtra. And जैसे कि सयाजी सर ने बताया कि in Satara we set up the biodiversity park as like the Kew Botanical Garden in New York, in London. So this more than 400 species, various species, which planted in that biodiversity park, and that is for future seed bank. So this is the very unique project because Sahyadri Maharashtra is listed in World UNESCO Heritage Site. So we have more significance to set up the various plants in that biodiversity park. Eminent scientists Dr. S.R. Yadav and Dr. C.B. Solanke are our principal investigator. So under their guidance, we set up the biodiversity park, and we are very much optimistic to collect all the plants throughout the Maharashtra. That is endemic plants, and more than 10,000 sapling we are planting there this year. So any query or any questions regarding this? सुहास जी, Again, sir, हाँ, ये आपका जो जहाँ जहाँ भी ये 22-23 डिस्ट्रिक्ट में काम चल रहा है, तो कुछ कुछ लोग यहाँ पे है उस डिस्ट्रिक्ट में से, उनका हाँ सर, 2-4 प्रश्न का ये है कि अगर कुछ हम आपके साथ काम करना है, हमारे गांव में अगर कुछ लगाना है, तो ये जो आपके वृक्ष बैंक वगैरह है, उससे कुछ प्लांट्स वगैरह मिल सकते हैं क्या? आप कैसी, मतलब यंत्रणा कैसी काम करती है? हाँ, sir, definitely. Fortunately, we have one tree man, Raghunath Dhole sir. He have his own nursery, and more than 2 lakhs sapling they are freely distributed throughout Maharashtra. So he is the unsung hero of our Sahyadri Devrai, and more than 400 native trees, saplings ready to distribute and plant in and around Maharashtra. So this is our very specious asset, vulnerable asset, Dr. Raghunath Dhole. अच्छा, तो मान लो अगर किसी को संगमनेर एरिया में, पारनेर एरिया में, बीड एरिया में या खड़े का काम करना है, तो दे कैन प्रोक्योर, वहां से लोकली ले सकते हैं आपके वो वृक्ष बैंक से वगैरह? हाँ, एग्जैक्टली सर, हमारा काम कैसा है कि पहले हम साइट विजिट करते हैं, वहाँ का लोगों का इंटरेस्ट देखते हैं, बाद में जो ग्राम पंचायत का विलिंग लेटर है, क्योंकि प्राइवेट सेक्टर में हो गया या सरकार गवर्नमेंट एरिया में हो गया, तो बाद में कुछ केस वगैरह हो सकता है, तो पहले वो उन लोगों का कंसेंट लेने के बाद हम साइट विजिट करते हैं, एग्जिस्टिंग प्लांट्स कौन से है, देन वाटर अवेलेबिलिटी कैसी है, और सबसे अहम बात है कि जो लोग इकट्ठा काम करते हैं, कि जैसे कि गोवर्धन पर्वत श्री कृष्ण ने अकेले नहीं उठाया था, तो जो लोगों का क्लस्टर होता है वहां का लाइक माइंडेड का, और फॉर्चुनेटली सयाजी सर इज आवर रोल मॉडल, तो उनके वहां आने के बाद एक बहुत अच्छा ऊर्जा लोगों को मिल जाती है, क्योंकि सयाजी सर अपने पास अपने साथ है, तो हम वहाँ जो वहाँ के जो पेड़ नेटिव पेड़ है, वो हम ज्यादा से ज्यादा 80% पेड़ वहाँ वैसे लगाते हैं, तो देन वाटर अवेलेबिलिटी, कई जगह हमने वाटर टैंक, देन ड्रिप इरिगेशन की प्रोविजन भी सयाजी सर ने की है, और कई जगह फेंसिंग का भी प्रबंध किया है, कई जगह इंडिविजुअली ट्रेंच और या ट्री गार्ड्स लगाए हैं। 2017 का जो सूखा बाढ़ था, उसमें बहुत ज्यादा नुकसान हो गया, खास करके बीड़ और औरंगाबाद में, तो वहाँ औरंगाबाद, जैसे कि सयाजी सर ने बताया कि वाघलगांव और औरंगाबाद डिस्ट्रिक्ट और 40 गांव जलगांव डिस्ट्रिक्ट, वहां पे सक्सेस रेशियो बहुत कम रहा, क्योंकि वहाँ पीपल पार्टिसिपेशन बहुत कम था और वाटर अवेलेबिलिटी भी बहुत कम थी। अच्छा, अभी ये कुछ 4-5 प्रश्न ऐसे दिख रहे हैं कि दे आर मोर रिलेटेड टू सयाजी सर। हाँ, वहाँ लोग पूछ रहे हैं, हमारे जिला परिषद अहमदनगर एरिया के कुछ एक प्रश्न है
कि जिला परिषद अहमदनगर में काफी कुछ स्कूल्स है, स्कूल के बच्चे हैं, सो दे वुड लाइक टू वर्क ऑन दिस इनिशिएटिव। वो तो हमेशा भी लगाते हैं पौधे वगैरह, बट ये देवराई और ये सयाजी सर के इनिशिएटिव के साथ काम करना है, तो वो कैसे करना है और क्या कर सकते हैं? सर अभी सयाजी सर के जो दो वीडियो आपने देखे हैं वो थ्रोट महाराष्ट्र में स्प्रेड हो गए। अपने अरविंद जगताप सर की जो पोएम्स है वो भी स्कूल करिकुलम में भी हम लेने का प्रयास कर रहे हैं, महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडल। तो ज्यादा से ज्यादा ये awareness spread हो जाएगा in society to lightening the lamps in minds of student. Sayaji sir taking some innovative ideas like Ruksha Bank in various schools to collect the seeds and that hand over to Dhole sir and then to his nursery, and that plants again sowing in that particular area. This is the one way. And again second thing is every year हमने ट्री ग्लोरीफाई किया है। दिस ईयर हमने बेल जो ईगल मॉर्मलिस कहते हैं, जो शिवजी का फेवरेट प्लांट है, तो इसका हम अवेयरनेस करने वाले हैं नासिक डिस्ट्रिक्ट से लेकर। पिछले साल हमने बॉम्बेक सिबा, जिसके हम बर्ड जूस बार कहते हैं, मराठी में उसे काटे सावर कहते हैं, तो इंडियन सेमल ट्री बोलते हैं इस इंग्लिश में। तो 49 birds are attracted to that plants. So more than 10,000 seeds we are collected from various schools, and then we create the plants and sapling in various devrai. There are some questions from YouTube area. Rohit. Yes, Rohit ji, tell me. Unmute. Sorry, again, I was on mute. Yes, Rohit ji, tell me. Yeah, one of the questions is from our very senior member from our group, Mr. Govind Desle. He himself runs a non-profit organization here in USA and works on various projects back in India and here in US as well. He has a question. Let me just unmute him, or maybe if that's not happening, let me just read that question for you. First of all, let me try to unmute him if he would like to. There are so many participants to find. Give me a second. If I'm not able to do that, then I'll read the question for you. Looks like that I'll have to read the question. Right. Santosh, Praveen, somebody of you can unmute Desle sir. Anyway, so the question is, do we have statistics of last 5 years? How many trees were planted and how many survived? What is the process that you are organize for yearly maintenance of the plants? What happens if there is water scarcity? Do you plant most local trees which needs less water? What is the criteria to select what type of plant, like watering needs, evergreen, etc.? How do you work with school and school children? What is the process and how the growth of the plant is monitored? What type of fence do you put around the growing plants to protect them from animals and also to avoid the damage? So it's lots of questions together. Whichever you can feel comfortable, maybe you would be able to answer. Yeah. Now, sir, I answer one by one. First, as far as school is concerned, we give them the various success stories, case studies, documentaries, and short films to concern environment teachers regarding tree plantation. And we distributed Maharashtra state flower, Jarul, Lagestromia flacerigini, in Bid Ruksha Sammelan to distribute more than 5,000 sapling in various schools to our brand ambassador, State Flower of Maharashtra. That is our most well-worthy work as far as to spread the Maharashtra state flower tree.
This is one. And then we motivate them to collect the various indigenous trees seeds in Deepavali festival and in the summer vacation. So lots of uh, uh, seeds are collected, and we give them the sowing technique, how to select the mother plant and sowing the tree, then germination viability. That is one small manual we made for school children, especially four uh, sections we are covered: energy, biodiversity, water conservation, and culture and heritage. So this year we spread the message regarding to collect the indigenous varieties of wild mangoes as per their taste, shape, and their uh, uh, distinguished taste is concerned. In Marathi called Raivol Ambe, या गावठी आंबे. So चिकुळी आंबा, then खोबरी आंबा, शेपू आंबा, गाडगी आंबा. So lots of germplasm and lots of varieties in Maharashtra. To collect that germplasm is more challenge, because that old trees are cut every year in mass scale. So we collect the wide varieties of mango seeds this year, and as on today we are collected more than 5,000 seeds in Dholesar nursery in Ghorpadi, Pune. Again, as far as fencing is concerned, uh, if the plantation is 1 acre or more than 2 acre, 10 acre, then throat trench is by JCB is more affordable. Then, as far as water scarcity is concerned, that happen only in Marathwada in Bid district. So we provided water from tankers since last 3 months last year. So survive as far as survival rate is concerned, 40 to 60% survival rate is there. We proudly feeling proud that Mangalveda, Krishna Talav, that wetland biodiversity, 98% survival rate is there, sir. And 6,040 riparian ecosystem plants we have planted in Krishna Talav. And as Sayaji sir stated, 77 birds and uh, uh, 16 types of butterfly reported in that area. And that is in Solapur, Mangalveda Tahsil. That is, we developed the wetland biodiversity. Only one uh, plant is there, sir, Alzibea procera, in Marathi called Shirish. But uh, last 2 years we are sapling more than 640 plants and 26 varieties of plants in Krishna Talav, Mangalveda. That is a remarkable work as far as my knowledge is concerned. अभी एक थोड़ी ये सूचना आई है कि बहुत सारे लोग अभी कॉल पे हो सकता है कि मराठी हो, तो लोग वो बोल रहे हैं कि सयाजी सर और आप अगर मराठी में ही बोले तो भी ठीक चलेगा, क्योंकि वो दे एक्सपेक्ट समथिंग मोर फ्रॉम सयाजी सर. अभी उनके लिए ये ज्यादा है कि पीपल आर आस्किंग यू, मतलब तो बऱ्याच लोकांना कल्पना आहे आपल्या कार्याविषयी, आपल्या तळमळीविषयी. आपण जे मला नेहमी सांगता की अरे मला इतके दिवस जरी मी बाकीचा ऍक्टर म्हणून राहिलो तरी आता मला जगायचंय, मरायचंय ते झाडांसाठी आणि झाडांसाठीच माझा शेवटचा श्वास असेल. तर ही कल्पना बऱ्याच जणांना पटते. त्यांना तुमच्याबद्दल बरोबर काम करायचं आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की नेमकं कसं करायचं आम्ही हे. म्हणजे प्रत्येक जण काय ग्लोबल नगरीत मध्येच असेल असंही नाही, त्याच्या बाहेरचे आहेत, ग्लोबल नगरीचे आहेत. फक्त तुमच्या बरोबर जर काम पुढे जाताना त्यांना काय काय करता येईल, काय काय वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. सर मी एक दोन थोडा वेळ बोलेन, नंतर सयाजी सर बोलतील. सगळ्यात महत्वाचं की सयाजी सरांच्याकडे जी ऊर्जा आहे, आंतरिक ऊर्जा, तर ती आम्हा लोकांना सगळ्यांना प्रेरित करते. आणि ज्या ठिकाणी जातो तर तिकडे उत्साह खूप असतो. आणि गव्हर्नमेंट एजन्सीपेक्षा थोडं वेगळं काम काय आहे की आपण ट्रुली नेटिव्ह ट्रीज लावतो. कारण जगामध्ये बायोडायव्हर्सिटी, ज्याला आपण मराठीमध्ये जैवविविधता म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्या भारताचा 7वा नंबर आहे. आणि आपला वेस्टर्न घाट हा
हॉटेस्ट ऑफ द हॉटस्पॉट वर्ल्ड मधला येतो, ज्याला आपण बर्डसाठी हॉटस्पॉट युनेस्कोच्या लिस्ट मध्ये आलेला आहे. तर त्यामध्ये खूपशे प्लांट्स आहेत की जे क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत, जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर त्याच्या बिया गोळा करून त्याची रोपं तयार करणे आणि त्याची सीड बँक तयार करणे आणि प्रत्येक गावाचं एक फुफ्फुस तयार करणे. सर, पृथ्वीच्या प्रत्येक गावाची ग्रामदेवता असते, तसं प्रत्येक गावाचं एक फुफ्फुस तयार झालं वेगवेगळ्या वनस्पतींचं. मग त्याच्यामध्ये मेडिसिनल प्लांट्स आले, फ्लॉवरिंग प्लांट्स आले, फ्रुटिंग प्लांट्स आले, शेडी ट्रीज आल्या, एंडेमिक प्लांट्स आले, रेअर ट्रीज आल्या. तर खूप चांगलं पॉलिनेशन बायोलॉजीसाठी वॉटर स्केरसिटी आहे ती दूर होईल, जमिनीमधल्या भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढेल. असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भरपूर फायदे आहेत आणि ते सयाजी सर आणि अरविंद सरांच्या प्रेरणेने सगळीकडे खूप चांगला उत्साह मिळतोय. आणि जसं की सांगितलं की मोठ्या प्रमाणात लार्ज स्केल मध्ये काम करायचं झालं तर सर आपल्याला काही निधी लागतो. कारण सरांनी सांगितलं की एका झाडाचा एक लॉजिस्टिक खर्च अमुक एवढा आहे, त्याची पेरेंटियल केअर वगैरे. कारण खूपशा देवराया या गावाच्या बाहेर आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची टाकी बसवणे, ठिबक सिंचन करणे, ज्या ठिकाणी ड्रॉटप्रोन एरिया आहे, ज्याला आपण आवर्षणग्रस्त भाग म्हणतो, तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची टाकी असेल किंवा ठिबक सिंचन असेल किंवा नवीन झाडांना ट्री गार्ड्स वगैरे करायचे असतील, वन्य प्राण्यांपासून किंवा डोमेस्टिक प्राण्यांपासून प्रोटेक्शन मिळवायचं असेल तर आपल्याला त्याला फेन्सिंगची गरज असते. तर आपल्याला हे लोकसहभागातून करणं खूप चांगलं आहे. आणि आज जे क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग जे दोन जागतिक प्रश्न आहेत ते जर आपण सोडवायचे असतील तर थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली अँड डू पर्सनली या उक्तीप्रमाणे आपल्याला काम केलं पाहिजे. आणि सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सयाजी सरांचं जे स्वप्न आहे की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये असा एक वनस्पतीचं क्लस्टर लंग्स तयार व्हावं. दॅट्स ऑल. सयाजी सर. मला वाटतं मी सांगितलेलं आहे सगळं की जगातला श्रीमंत माणूस कोण असतो, जो श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो आणि जोपर्यंत ऑक्सिजन घेतो तोपर्यंत तो श्रीमंत असतो. तर ही जर थिअरी लक्षात घेतली तर मला वाटतं की प्रत्येकानं तेवढंच करावं आणि आनंदासाठी करावं. काहीतरी जगात मोठं करतोय, मी सामाजिक काम करतोय, मी फार मोठं काम करतोय असं समजू नये. आपलं कर्तव्य आहे असं समजून करावं आणि आपल्या आनंदासाठी करावं. आणि मला वाटतं की झाड वाढताना बघणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. झाडाखाली बसणं ही आनंदाची गोष्ट आहे. झाडाच्या बाजूला गेल्यानंतर तुमची सगळी रोगराई जाते, तुमचा आनंदाची लेवल वाढते आणि तुमचा स्वार्थ कमी होतो. कारण झाडाचे गुण सगळे घेण्यासारखे आहे. झाडाचं पान, फूल, फळ, मूळ, झाड, खोड सगळं सगळं समाजाच्या मानवाच्या उपयोगासाठी येतं. आणि मानव नेमकं मनुष्य जात फक्त झाडाच्या वाईटावर कुठल्यासारखा वागतो. तो फक्त ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. झाड कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन देतं. ह्याच्या इतकं आपल्या मोठं कोण आहे? तर पहिलं नम्र असलं पाहिजे, झाडापुढे नम्र असलं पाहिजे. तर मला वाटतं ही गोष्ट परत परत न सांगता आपण स्वतःहून करायला पाहिजे आणि प्रॅक्टिकली काम करायला पाहिजे. जास्त बोलायला नको. आपण सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने कुठं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. तिथं तिथं आवड आहे, तिथं भरपूर सवड आहे, भरपूर काम आहे. नगर जिल्ह्यातला असो, महाराष्ट्रातलं कुठलंही असो, जगातलं कुठलंही असो, सगळ्या ठिकाणी सपोर्ट करायला आपण तयार आहोत. रोपं तयार देणं ही फार महत्वाची गोष्ट नाही. झाडांचे वाढदिवस करणं, किमान 5 वर्ष झाडांचे वाढदिवस करणं, एवढं केलं ना बस आहे. मग झाड तुमच्या 5 पिढ्यांना उपयोगी पडेल एवढं काम करतो. तुम्ही झाडासाठी 5 वर्ष काम करा, ते तुमच्यासाठी 500 वर्ष काम करा. इतकी साधी गोष्ट. एक प्रश्न अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातून भालगाव हे गाव आहे. ते उपक्रम शिक्षक आहेत. त्यांचा शिंदे सर. त्यांचा प्रश्न आहे की कोरोनामुळे शाळा बंद आहेत, विद्यार्थी शिक्षक मोकळे आहेत, याचा कसा करून घेता येईल?
काय भालगाव नेवासा तालुक्यातील भालगाव येथील एक उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांचा प्रश्न आहे की कोरोनामुळे शाळा बंद आहेत, विद्यार्थी शिक्षक मोकळे आहेत, याचा कसा उपयोग करून घेता येईल? शिक्षकांना शिकवायची जास्त गरज आली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांना सांगावं लागतंय. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सगळ्या जिल्हा परिषदेतल्या शाळांमध्ये जास्त परदेशी झाडं लागलीत. परदेशी म्हणजे जी आपल्या पर्यावरणाला योग्य नाहीत ती. तर आपण प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे, देशी झाडं लावली पाहिजेत. आणि सुट्टीचा काय उपयोग? सुट्टीचाच का, कोरोना आले म्हणूनच का, आपण केव्हाही झाडाचं काम करायला पाहिजे, देशी झाडांचं काम करायला पाहिजे, विद्यार्थ्यांना आवड निर्माण करायला पाहिजे. आणि आवड निर्माण काही गरज आहे आपली, त्यामुळं त्याच्याबद्दल बोलायचं काय. ज्यांना करायचंय त्यांना सांगायची काही गरज नाही, ज्यांना नाही करायचंय त्यांना किती सांगले तर ते करणार नाही. त्यामुळे जास्त बोलण्यात काय हरकत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही बोलताना नेहमी म्हणता की आता जी जुनी माणसं झाली त्यांना सांगून फारसा उपयोग नसतो. हे सगळे जे नवीन विचार, चांगले विचार हे शाळा कॉलेजेस मधल्या विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. त्यामुळे तुमचा विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करण्यावर फार मोठा भर असतो. ते कॉलेजमधले असोत किंवा शाळांमधले असोत, प्राथमिक शाळांमधले असोत. कारण तुमचे बरेचसे व्हिडिओ आणि तुमच्या फोटोज वगैरे हे विद्यार्थ्यांबरोबरच दिसतात. त्यामुळे आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे की विद्यार्थ्यांना फक्त डायरेक्शन दिली पाहिजे आणि त्यांच्या पुढं चांगलं काम ठेवलं पाहिजे. सुलक्षणा कुलकर्णी म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न आहे की वृक्ष बँक साठी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसे करावे? सह्याद्री देवराईची वेबसाईट आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. कुलकर्णी त्या कुठल्या आहेत, कुठल्या भागातल्या आहेत? इथे त्यांचा एक्झॅक्टली आला नाही कुठून आहे ते, फक्त नाव आलंय समोर. त्यांना म्हणा सयाजी शिंदे आणि आमचं सह्याद्री देवराई कुठेही अवेलेबल आहे, कुठेही या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. राईट. कधीही सांगा, आपल्याला वृक्ष बँकेसाठी सगळी करेल, माहिती मिळेल, सगळं मिळेल, काही टेन्शन घेऊ नका. म्हणा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आता महाराष्ट्रामध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट न करता येणं अशी काही अवस्था नाही. बरोबर. कुठे पण कॉल. थँक्यू. आमच्या ग्लोबल नगरी मधल्या डॉक्टर तृप्ती आहेत. त्यांचा प्रश्न आहे, हाऊ इट टेक्स टू गेट गव्हर्नमेंट हेल्प अँड क्लिअरन्स ऑन लँड? हाऊ डू दे गेट पीपल इन्वॉल्व्ड? हाऊ डू दे प्रोटेक्ट युअर प्लांट फ्रॉम लोकल ॲनिमल्स? अँड हाऊ डू दे फॉलो ग्रोथ ऑफ ट्री? मी थोडक्यात सांगतो की म्हणजे गव्हर्नमेंटची हेल्प कशी मिळते आणि त्याला क्लिअरन्सला किती वेळ लागतो, लोकांचे इन्व्हॉल्वमेंट करता काय चॅलेंजेस असतात, आणि साधारण जे त्यांना म्हणा आता हे सगळे प्रश्नांची उत्तर देत परीक्षेला उत्तर दिल्यासारखं नको आपल्याला. प्रॅक्टिकली काम केल्यानंतर सगळे सुटतात प्रश्न. करायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी शक्य आहेत, प्रॉब्लेम येत नाही. ज्यांना करायचं त्यांना प्रॉब्लेम नाही, ज्यांना नाही करायचं त्यांना भरपूर प्रॉब्लेम. त्यामुळे सगळं शक्य आहे आणि ते होत जाते आणि प्रॅक्टिकली आपण प्रूव्ह करतोय. व्हेरी गुड. अबुधाबीवरून शीतल कोठावळे आहेत. त्यांचा प्रश्न आहे की ट्री प्लांटेशन साठी डोनेशन असतात का आणि ते कसे करावे? म्हणजे तुमच्याकडे कसे पोहोच करावेत बाहेर कोणी असलं तर? म्हणजे आता युएस मध्ये जर असलं तर युएस मध्ये आमची ग्लोबल नगरी फाउंडेशन हे टॅक्स एक्झम्प्ट ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे याला जर कोणी डोनेशन दिलं तर त्यांना त्याचा टॅक्सचा बेनिफिटही मिळतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाही होते. पण बाकीच्या ठिकाणचं समजा कोणाचं असलं तर त्यांनी कसे तुम्हाला पाठवायचे? सह्याद्री देवराईची वेबसाईट आहे, त्याच्यावर बँक अकाउंट आहे, ATG आहे, 12AG आहे आणि तुम्ही कंटिन्युएशन मध्ये आपल्या फॉलोअप जर घेतला तर तुम्हाला सगळे रिझल्ट पण बघायला मिळतील. म्हणजे मध्यंतरी कोणाचा तरी एक प्रश्न होता की तुम्हाला सह्याद्री देवराईला फॉरेन मधनं डायरेक्ट डोनेशन घेता येऊ शकतात का? तशी ती काय फॉरेन लायसन्स लागतं काय, ते आहे का? नाही, अजून त्याच्या बाबतीत माझा पण काही स्टडी नाही आहे आणि तिथपर्यंत अजून पोहोचलेलं नाही. अच्छा. आणखी एक प्रश्न आहे की ग्लोबल नगरी हे नगर जिल्ह्यातल्या बऱ्याच
जिल्हा परिषद शाळांसोबत जवळ 115 शाळांसोबत दरवर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे असतात आणि सोबतच त्या शाळांशी संलग्न असतो वेगवेगळ्या उपक्रमांच्या बाबतीत. तर त्या शाळांशी मिळून असा काही उपक्रम करता येईल का प्रत्येक शाळेशी, की देवराईच्या मार्फत त्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सोबत घेऊन नाही, तुम्ही आपल्या हे सगळं करता येऊ शकतं. डिटेल बोलता येईल. कॉन्टॅक्ट झालं ना की महाराष्ट्रामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, त्याची आपण जबाबदारी घेऊ. राईट. अच्छा. आता ऑलमोस्ट वाटतं एक भरपूर वेळ झालेला आहे. सव्वा तास झालेला आहे. त्याच्यामध्ये आता जर जास्तीत जास्त एखाद दुसरा फक्त प्रश्न जर काही महत्वाचा असेल तर घेऊयात. पण हो. आपल्याला माननीय सयाजी शिंदे आणि त्यांच्या सह्याद्री देवराई ह्या वृक्ष लागवड आणि संवर्धन या मोहिमेबद्दल बरंच कल्पना आहे. आणि खरं ह्याच स्कॉलर कल्पना होते की असं काही नाहीये. त्यांचे व्हिडिओ, त्यांचं सगळं काम बाहेरच आहे. आज या निमित्ताने फक्त आपल्याला 2 शब्द समोर बोलायला ऐकायला मिळालेत, त्याचाही समाधान आहे. फक्त आता एखाद दुसरा जर काही प्रश्न असेल रोहित इम्पॉर्टंट, तर तो घेऊया सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं. नक्की. आता हा प्रश्न पुन्हा एक आमच्या ग्लोबल नगरी मेंबर कडून आलाय. प्रवीण लोळगे म्हणून आहेत, जे कॉल मॉडरेट पण करतायत, की अहमदनगरमध्ये कोलेवाडी पारनेर तालुक्यातला उपक्रमाची माहिती थोडीशी द्याल का, की त्याच्यात आम्हाला काही करता येण्यासारखं किंवा काय असेल तर. त्यांना म्हणा आता रात्री नको, तुम्हाला पारनेर कोणी माणूस पाठवा आणि तो तिकडे तुम्हाला देण्याविषयी इथं आपण कळलं माहिती की तो दिसेल. राईट. हे डिटेल थोडस नंतर घेऊयात आपण. बरं. बॅटरी संपली. ओके. मग आता मला वाटतं आपण कन्क्लुजन कडे वळूयात. येस येस येस. धन्यवाद, खूप मजा आली आणि सगळ्या ग्लोबल नगरीच्या सगळ्या मेंबर्सने हे सगळं अटेंड केलं, ऐकलं, त्याबद्दल सह्याद्री देवराईतर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण ह्यात इंटरेस्ट घेतला. झाडा आणि त्या संदर्भात फार कमी लोक बोलतात. आयुष्यात पैसा आणि प्रसिद्धीसाठीच आयुष्यात झटतात लोक. फक्त झाडामुळे शांती मिळते हे फार कमी टक्केवारीच्या लोकांना कळतं. आणि त्यात असा काही ग्रुप आहे आणि हे 40 देशातले लोक तुम्ही सगळे याचं ऐकलं, बोललं, मला त्याचा आनंद आहे. किशोर, रोहित आणि ग्लोबल नगरीचे तुम्ही सगळे मेंबर, मी सह्याद्री देवराईच्या वतीनं अरविंद जगताप, रघुनाथ ढोले, सुहास वांगणकर, आमचा क्रीडाई ग्रुप आणि महाराष्ट्रातले सगळे जे आमचे 24 ठिकाणी काम चालले सगळ्यांच्या वतीनं तुमचे आभार मानतो. आपण कनेक्टेड राहूया आणि पुढे चांगलं काम करूया. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही सगळं बोलण्यासाठी आला नव्हता, काम करण्यासाठी आला होता. तुम्ही सगळे यात इन्व्हॉल्व्ह होऊन काम कराल अशी अपेक्षा करतो. थँक्यू. हे उलट आम्ही आपले आभार मानायचे, पण हरकत नाही. जेव्हा आपण एकत्र काम करायचं ठरलंय तेव्हा कोणी कोणाचे आभार मानण्यापेक्षा आपण जसं म्हटलात की खरोखरच परत येऊन काम कसं करूयात ते आपण बाकी सगळ्यांना दाखवूयात. पटलं आम्हाला. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आपणही आमच्या बरोबर आहात. थँक्यू वन्स अगेन. आणि कॉलवर जॉईन झालेल्या सगळ्या मंडळींना वेगवेगळ्या देशातनं थँक्यू. आणि एकत्र बरोबर काम करूयात. गुड नाईट. सयाजी दादा आणि तुमचे सगळे टीम, गुड नाईट. आम्ही सोबत Good night. असणार आहोत. गुड नाईट. गुड डे. गुड डे तुम्हाला. थँक्यू. येस. थँक्यू.